वरची समस्या आहे. हे ज्यावेळेस वाचलं मी आणि ते डॉक्टर एस के सरीन यांचा लेख आला फार मोठा की लिव्हरवर की 38% भारतीयांना आपलं असं वाटतं 5-10% लोकांना लिव्हरची समस्या असू शकते बाबा. परंतु भारतामध्ये 38% लोकांना लिव्हरची समस्या आहे, फक्त फॅटी लिव्हरची. बाकी लिव्हरचे आजार वेगळी गोष्ट. फक्त एकच आजार लिव्हरचा तो म्हणजे फॅटी लिव्हर 38%. आणि 38% म्हणजे फार मोठी संख्या झाली मित्रांनो. म्हणजे आपण 150 कोटी जर म्हणलो तर 15 चूक 60 कोटी लोकांना 60 कोटी लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे भारतामध्ये. 60 करोड काय संख्या झाली. आणि आपल्याकडं त्यासाठीच परफेक्ट प्रोडक्ट अवेलेबल आहे ऑलरेडी. आणि मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही ज्या छोट्या शहरात असताल तर तिथं BMW किंवा मर्सिडीजचं शोरूम नसेल, कारण तिथं ग्राहकच नाही. तुमच्या शहरामध्ये होंडाचं शोरूम असेल, सुझुकीचं शोरूम असेल, हिरो होंडाचं, कारण तुमच्या त्या गाड्या विकल्या जातात म्हणून ते शोरूम आहे. तसंच एखादी कंपनी प्रोडक्ट काढते तर त्यावेळेस फार मोठा रिसर्च झाला असतो की प्रोडक्टची गरज किती आहे. ते गरज आपण जर समजून घेतली आणि काळजीपूर्वक त्या गोष्टीकडे पाहिलं तर लक्षात येतं की त्या प्रोडक्टला स्कोप किती आहे. आता जे मित्र बसलेले आहेत त्यांना लक्षात आलं असं की 38% लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. त्यापैकी काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहितच नाही. मला फॅटी लिव्हरची समस्या आहे किंवा मला लिव्हरची समस्या आहे हेच काही लोकांना माहित नाही. त्याचं कारण काय आहे किंवा मग लिव्हरची समस्या आहे तर ती समस्या सुरू होताना कुठले प्रारंभिक लक्षण दिसतात हे जर आपल्याला जरी कळलं तरीही आपण त्यांची मदत करू शकतो. आपण त्यांची मदत करू शकतो. पैसे कमवणं हा नंतरचा उद्देश आहे. पहिला उद्देश आहे आपला स्वास्थ्य रक्षा. आदरणीय केसी सरांनी आपला जो उद्देश दिलाय पैसे कमवणं हा उद्देश दिलाय, पैसे बाय प्रोडक्ट आहे. पैसे बिलकुल येणार. जर तुम्ही स्वास्थ्य रक्षा जर करायला गेले लोकांचे तर तुम्हाला बाय डिफॉल्ट तुम्हाला काय येणार, पैसे येणार. बाय डिफॉल्ट पैसे येणार. पण पहिला उद्देश आहे आपला स्वास्थ्य रक्षा. आणि स्वास्थ्य रक्षामध्ये लिव्हरची रक्षा करण्यासाठीच सर्वोत्तम प्रोडक्ट आपल्याकडे आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत. ज्या प्रोडक्टचं नाव आहे, मी तुम्हाला त्याची पीपीटी शेअर करतोय. जसं तुम्हाला पीपीटी मोठी दिसायला लागेल तुम्ही मला कळवा की सर मोठी पीपीटी दिसते. एक मिनिट ताई, आता दिसत रेणूजी दिसली? इशारा केला तरी चालेल. ओके ओके. हा, आपण बोलणार आहोत न्यूट्रिचार्ज बायोवेज विषयी. आणि न्यूट्रिचार्ज बायोवेज विषयी आपण सुरुवातीलाच पाहिलं की 38% भारतीयांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. त्यापैकी म्हणजे 35% मुलं सुद्धा आहेत त्यामध्ये. म्हणजे कमी वयाची मुलं सुद्धा आहेत ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. आता लिव्हरची समस्या तर खूप लोकांना असं वाटतं, खूप लोक आता तुम्ही वॉकिंग करायला जर व्यक्ती जर गेल्या तर त्यांना जर आपण विचारलं तुम्ही कशामुळे वॉकिंग करायला आले, कोण शिंदे आहेत बापरे आमचे नाव तरी शिंदे सर अनम्यूट होता येईल? नमस्कार सर, नमस्कार सर, बोला. नमस्कार. नगर जिल्ह्यातून आहेत मोहनजी. आपण जर वॉकिंग करायला लोक आले त्यांना जर विचारलं कशासाठी वॉकिंग सुरू केली तर मॅक्झिमम लोक काय उत्तर देतात हो, म्हणजे काय आज सुरू केलं, मॉर्निंग वॉक कशासाठी करायला लागले आज जर विचारलं तर? तुम्ही जे म्हणताय सर तो मुद्दा खरोखर आहे. एक माझे मित्र आहेत, मी तुम्हाला त्यांना लाईव्ह घेतलं होतं शिरूर भागातून सर म्हणून. फॅटी लिव्हरची त्यांची पण समस्या होती जे त्यांना माहीतच नव्हतं. आणि त्यांना जेव्हा सांगितलं फॅटी लिव्हर, मी तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण दिला होता. हा मुद्दा आहे सर. 38% जसं तुम्ही सांगितलं सर, हे बहुतेक व्यक्तींना अगोदर पटत नाही एवढी संख्या असेल, पण हे सत्य आहे की एवढं प्रमाण वाढलंय सध्या. त्याचा अवेअरनेस राहिलेला नाहीये. म्हणजे मॉर्निंग वॉकला जर लोक निघले तर आपण त्यांना जर विचारलं की कशाला मॉर्निंग वॉक करायला तर मॅक्झिमम लोक जसं मला वजन कमी करायचंय. आणि खूप लोक यासाठी मॉर्निंग वॉकला निघतात की बाबा मला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, असे लोकच काय करतात मॉर्निंग वॉकला निघतात, बरोबर नाही? येस, येस, येस. हा, मॅक्झिमम लोक एक तर वजन वाढलेलं आहे
दुसरं त्यांना बीपी शुगर सांगितलेलं आहे डॉक्टरांनी, आहे की नाही? एक तर त्यांना बीपी शुगर सांगितलेलं आहे, तेव्हा ते वॉकिंगला निघले तर, किंवा त्यांना काहीतरी वजनाचा प्रॉब्लेम आहे तेव्हा ते वॉकिंगला निघले तर मॅक्झिमम लोक या वेळेस तुम्हाला मॉर्निंग वॉकला निघलेले दिसतील, बरोबर आहे. परंतु त्यातून म्हणजे लोकांचा अवेअरनेस कुठल्या गोष्टीसाठी झालाय? लोकांचा अवेअरनेस जो आहे ना तो झाला आहे हार्टसाठी. बाबा हृदयासंदर्भात लोक एकदम अवेअर येते, हृदयरोगासंदर्भात. म्हणजे त्यामध्ये त्यांना शुगर झाली असेल किंवा त्यांचे बीपी कमी असेल, बीपी जास्त असेल, याशी लोक मॅक्झिमम अवेअर झाले आहेत. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर भेटलेल्या 10 पैकी 8 लोक त्यांना हृदयासंदर्भात त्यासाठी किंवा मला काय करायचंय, माझं ना बीपी वाढलेला आहे किंवा मला शुगर झाली म्हणून मी वॉकिंग करतोय, माझं वजन वाढलेलं आहे म्हणून मी वॉकिंग करतो. जास्तीत जास्त जनता जी आपली जनता जनार्दन हा काय झालाय, हृदयासंदर्भात काय झालाय तो जागरूक झालाय. आणि ईसीजी वगैरे माहिती झालं, ईसीजी करायला पाहिजे, हार्ट अटॅक कसं व्हायला आहे त्याच्याविषयी जागरूक झालाय. पण लिव्हर विषयी लोक जागरूक नाही. ते 38% प्रमाण व्हायचं कारण काय, लोक त्याची जागरूक नाही. आणि मॅक्झिमम लोक जे आहेत, मॅक्झिमम लोक जे आहेत त्यांना माहित नाही की लिव्हर किती काम करते. लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करतायत आणि हृदय फक्त एकच काम करतंय, ते म्हणजे रक्ताला पंप करणं, आहे की नाही? रक्त प्रवाहित करण्याचं एकच काम करतंय हृदय. आणि लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करतात. याला केमिकल फॅक्टरी म्हणतात. परंतु लोकांचा अवेअरनेस झाला आहे, हृदयाविषयी लिव्हर विषयी अवेअरनेस नाही. आणि काय तुम्ही पाहिलं असेल बॉलिवूड मध्ये गाणे बी जास्त कशावर येतं, हृदयावरच ना. दिल पे है ना साहेब सब गाणे, दिल दीवाना ना जाने कहा खो गया, आहे की नाही? म्हणजे जर तुम्ही दिल जर टाकलं तर अर्धे गाणे तर दिलवरच निघतील, पण बिचाऱ्या लिव्हरवर एक सुद्धा गाणं नाही, आहे की नाही? एक सुद्धा गाणं नाही लिव्हरवर. मग लोकांना वाटतं दिलच लय खास इम्पॉर्टंट आहे की नाही? इम्पॉर्टंट आहे पण लिव्हरवर गाणेच नाहीत बॉलिवूड मध्ये. आणि त्यामुळे आपल्याला वाटत नाही की ते इतके इम्पॉर्टंट आहे. पण मित्रांनो, आता काही काम दाखवतो मी तुम्हाला लिव्हरचे काय काय काम. काही जरुरी पोषक घटक लिव्हर स्वतःकडे साठवून ठेवते आणि जसं लागेल तसं रक्तात सोडते. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल याचा संतुलन ठेवण्याचं काम सुद्धा लिव्हरच करते. तुम्हाला ज्यावेळेस शुगर होती त्यावेळेस तुमचं लिव्हर डॅमेज झालं असतं, तेव्हा तुम्हाला शुगर होते. कोलेस्ट्रॉल वाढले याचा अर्थ लिव्हर अगोदर डॅमेज आहे तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढले. ब्लड शुगर लेवल आणि कोलेस्ट्रॉलचं संतुलन ठेवण्याचं काम सुद्धा लिव्हर करते. त्यानंतर हे तर सर्वात प्रमुख काम, बॉडी डिटॉक्सिफाय करणं, शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्याचं काम सुद्धा लिव्हर करते. त्यानंतर फॅटला पचवायचं काम, व्हिटॅमिन ए, डी, ई, के यांचं अवशोषण करण्यासाठी जे बाईल ज्यूस लागते त्याचं उत्पादन करण्याचं काम लिव्हर करते. मॅक्झिमम प्रोटीन्स जे आपल्या शरीराला लागते त्यांचं निर्माण करण्याचं काम सुद्धा लिव्हर करते. म्हणजे जी वाईट गोष्ट आपल्या पोटात जाते त्या सगळ्या गोष्टीला, वाईट गोष्टीला बाहेर काढण्याचं काम, डिटॉक्सिफिकेशनचं काम लिव्हर करते. असे जर काम असेल तर 500 काम आहेत लिव्हरचे, 500 काम आहेत हे लिव्हरचे, 500 पेक्षा जास्त. म्हणजे जर सांगत गेलो तर आपला एक तास त्या लिव्हरचे काम सांगण्यात संपत, परंतु त्यावर आपलं लक्ष नाही. कारण की जसं शिंदे सर म्हटले की त्यांनी विचारले की त्या माणसाला लक्षच नाही माझं लिव्हर, तर माझ्या लिव्हर प्रॉब्लेम कशामुळे माहित होत नाही? कारण की पहिलं काम हे होतंय की लिव्हर 75% खराब होईपर्यंत पूर्ण व्यवस्थित काम करते. म्हणजे आपलं समजा थोडं जरी हृदयामध्ये प्रॉब्लेम आला, एक जरी आपला ब्लॉकेज छोटा तयार झाला तर आपलं हृदय काम करत थोडं कमी करते, त्याला दम लागायला लागतो, त्याला काहीतरी त्याला बॉडीमध्ये लक्षात आहे काहीतरी गडबडी झाली. म्हणजे एक ब्लॉकेज 25% झाला तरी लक्षात येते, परंतु लिव्हर 75% खराब होईपर्यंत सुद्धा लक्षात येत नाही. कारण की लिव्हर स्वतःच पुनर्निर्माण करू शकते, ही लिव्हरची खासियत आहे. हा लिव्हरचा गुणधर्म आहे की लिव्हर स्वतःच रिपेअर स्वतः करतो, तिकडे कळूच देत नाही. कसं आपल्या घरामध्ये महिला येतात, आपली आई आहे, बायको आहे, बहीण आहे, चांगलं दुखुस्तर आहे की नाही, त्यांना कळून देत नाही, अंगावर घालतात. सकाळी उठतात, आपल्याला चहा बनवून देतात, नाश्ता बनवून देतात, डबा बनवून देतात, घरचे साफसफाई करतात. पण ते ज्यावेळेस थोडी आजारी असले ते सांगतच नाही. आपलं डोकं दुखायला की आपण सांगतो आईला, बायकोला, बहिणीला, अरे डोकं दुखायले, माझं असं व्हायलंय, लगेच आपल्याला सुंठाचा चहा करून देते. आपण सांगतो ते सांगत नाही. आणि
आणि जसे ते बिमार पडले की आपलं सगळं घरघर पडून जाते. जशी महिला बिमार पडली घरातली मग आपल्याला माहित नसतं की साखर कुठे आहे, चहापत्ती कुठे आहे. ते त्या सोडून आपली स्वतःची गाडीची चाबी कुठं ठेवलंय, आपला चष्मा कुठं ठेवला आपल्याला माहित नसतो. आपण गाडीवर बसतो आणि मध्ये गाडी चाबी आणून दे माहित नसते. तसंच आहे लिव्हरचं. आपलं शरीरातलं सगळं 500 पेक्षा जास्त काम करते परंतु काम करीत राहते. 75% खराब होईपर्यंत तोपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळं लक्षात येत नाही आणि महत्वाचं काम आहे डिटॉक्सिफिकेशन. शरीरातून विषारी घटक बाहेर काढणं युरिन द्वारा बाहेर केल्या जाते आणि हे डिटॉक्सिफिकेशन दररोज करावं लागते. दररोज जसं आपण आंघोळ दररोज करतो. आता उन्हाळा लागला तर दिवसातून 2दा करतो. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा कारण की अंगावर तिची धूळ बसली तितका घाम आला तर आपण 2दा डिटॉक्सिफाय करतो. शर्ट आपण बिलकुल एका दिवसामध्ये धुवायला टाकतो. पोट आपण एका महिन्यानंतर त्याला ड्राय क्लीन करतो. परंतु आतून शरीर कसं डिटॉक्सिफाय होईल. दररोज डिटॉक्सिफाय करायला पाहिजे आपलं शरीर आणि हे डिटॉक्सिफिकेशनचं काम लिव्हर करतंय. लिव्हर जसं मी तुम्हाला सांगितलं की पुनर्निर्माण करू शकते आणि ही स्लाईड तुम्ही लक्षात ठेवा की 75% कोशिका नष्ट झाल्यानंतर सुद्धा लिव्हर व्यवस्थित काम करते आणि कळत नाही की ते खराब झाले म्हणून. आणि लिव्हरच्या क्षतीचं प्रमुख कारणे हे जे तुम्हाला दिसते ना तुम्हाला सर कुठले लेबल नाही कोणतं हा लेबल नाही परंतु ही गोष्ट कारण आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची नाही ना दारू है का नाही. दारू हे प्रमुख कारण आहे लिव्हरचं. आता मी जर म्हणलं की आता हँडरेज करा कोण कोण दारू पिते तर एकही हँडरेज होणार नाही है का. तुमच्या घरातलं कोणी पितंय का तर एक सुद्धा हँडरेज होणार नाही. बिलकुल होणार नाही मला गॅरंटी. आता आपण तर 50 लोक आहोत जेव्हा हजार हजार लोक जेव्हा आपण ट्रेनिंग घेतो आपल्या याच्यामध्ये तरी सुद्धा कोणी करत नाही. पण पेपरला बातमी येते की इतकी लाख लिटर दारू विकल्या गेली. लोक तर घेऊन तर खाली सोडित नाही पितच आहे की नाही. महाराष्ट्र मध्य राष्ट्र व्हायला लागले. महाराष्ट्र काय व्हायले मध्य राष्ट्र. इतकी दारू पिली जाते महाराष्ट्रामध्ये पण कोणी सांगत नाही. हे एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे लिव्हर खराब होण्याचं ते म्हणजे दूषित पाणी. दूषित पाण्यानं सुद्धा होते. तिसरं कारण आहे धूम्रपान. धूम्रपान आता धूम्रपान कोण कोण करतोय जरा हँडरेज करा बरं. धूम्रपान एक पोळी नाही. बरं बरं रेणूजी काही धूम्रपान केलंय. आता रेणूजीला मी आता अनम्यूट करतो. रेणूताई नेहमी सांगत असतात म्हणून रेणूजीला मी करतो मी त्यांच्याशी बोलू शकतो म्हणून. हा सर. कधी स्मोकिंग केली नाही सर स्मोकिंग तर केली नाही पण मागच्या पिरियड मध्ये तुम्ही एकदा सांगितलं होतं हे एकदम पाहिजे होती ट्रेनिंग पुन्हा पुन्हा अटेंड केल्याचा फायदा. आता मी रेणूजीला जर म्हटलं की रेणूजी स्मोकिंग केली का तर रेणूजी म्हणतील मी ऍक्टिव्ह स्मोकिंग केली नाही. बरोबर आहे. हा आता बाकीच्या ज्या महिला ताई आहेत बसलेल्या ताई लोक बाकीचे जे बसलेत का ते म्हणतील सर असं कसं काय विचारू शकते तुम्ही स्मोकिंग केली का महिला स्मोकिंग करतात का. पण रेणूजी मागच्या मीटिंगला होत्या तर स्मोकिंगचे 2 प्रकार आहेत. आहे का नाही. कुठले कुठले रेणूजी. एक सर बाहेरील आपण घेणं लोकांचे शोषण करणं. हा बरोबर आहे. रेणूजीला बिलकुल लक्षात आहे. मागच्या मीटिंगला रेणूजी होत्या तर एक आहे ऍक्टिव्ह स्मोकिंग. ऍक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे आपण स्वतः सिगरेट घेणं म्हणजे आपल्या पैशाने असं का दोस्ताच्या पैशाने असं आपण घेणं आणि आपण पिणं हे झाले ऍक्टिव्ह स्मोकिंग. म्हणजे जो माणूस आपल्याला पिताना दिसतोय स्वतः मग सिगरेट असेल बिडी असेल कुठं असेल किंवा तंबाखू असेल म्हणजे त्यानं घेणं हे झाले ऍक्टिव्ह स्मोकिंग. आणि दुसरी रेणूजी जे सांगत होत्या एकदम राईट ती म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसरं कोणीतरी पितंय बिडी सिगारेट आणि आपण त्याच्या बाजूला बसलोय आणि चुकून तो धूर आपल्या नाकात जातोय. ती झाली पॅसिव्ह स्मोकिंग. ती झाली पॅसिव्ह स्मोकिंग. पण शरीराला कळत नाही की स्वतःचे पैसे देऊन काय प्यायला लागलाय तर दुसऱ्याची फुकट धूर नाकात चाललाय. शरीराला काय कळतंय मधात तो धूर गेला स्मोकिंगच झाली. तर मित्रांनो 100% लोक स्मोकिंग करतात. पॅसिव्ह स्मोकिंग ऍक्टिव्ह स्मोकिंगचा विषय नाही. आपण सगळ्यांनी कधी ना कधी पॅसिव्ह स्मोकिंग केली. जे लोक प्रवास करतात ते तर दररोजच पॅसिव्ह स्मोकिंग करत असतात कारण की
बसमध्ये, रेल्वेमध्ये, रेल्वे स्टेशनवर, रिक्षामध्ये, रस्त्याने चालताना लोकांचं इंजिन सुरू असतं आणि ते पॅसिव्ह स्मोकिंग आपण करतो. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणी जर विचारलं स्मोकिंग करतोच का, तर मला ऍक्टिव्ह स्मोकिंग केली नाही, पण पॅसिव्ह स्मोकिंग सुरू असते. पॅसिव्ह स्मोकिंग सुरू असते. त्यामुळं जरी आपण लिव्हरची क्षती, तर बरेच जण म्हणतात की नाही आम्ही नाही पित, तर ते काय होतं की पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा आपलं होतं. आणि 37% लोक जे सांगतात, सॉरी 38% लोक जे आहेत फॅटी लिव्हर वाले, ते लोक आहेत जे गपचूप गपचूप शराब पितात, गपचूप गपचूप दारू पितात आणि त्यांचे घरचे सुद्धा सांगत नाहीत की आमचे हे दारू पितात म्हणून. आहे की नाही? नाही नाही म्हणतात मित्रच लय वाईट हो, आमचे फार छान, पण मित्र वाईट आणि मित्रांनी त्यांना पाहिजे, ते कधी पित नाहीत, आमचे हे पित नाहीत. परंतु मित्रांनो, जे चोरून चोरून दारू पिल्या जाते त्यामुळे काय होतं की लिव्हरचे हे माझा स्क्रोलर जिथं फिरतोय ते आहे स्वस्थ लिव्हर आणि हे आहे फॅटी लिव्हर. असं फॅटी लिव्हर व्हायला लागतंय. आणि फॅटी लिव्हर झाल्याचं पहिलं लक्षण म्हणजे तो व्यक्तीला सुरुवातीला कावीळ होतो. सुरुवातीला काय होतो? कावीळ होतो, पिलिया होतो, जॉन्डिस होतो, तुमच्याकडं जे नाव असेल ते. फॅटी लिव्हरचं पहिलं लक्षण आहे. जर तुम्हाला एकदा कावीळ झाला चुकून ठीक आहे, परंतु तुम्हाला वर्षभरात किंवा 1.5-2 वर्षात दुसऱ्यांदा कावीळ झाला तर समजायचं आपलं लिव्हर डॅमेज झालेलं आहे. कावीळ होणं लिव्हर डॅमेज होण्याचं पहिलं लक्षण. बिलकुल लक्षात की तुमचं लिव्हर डॅमेज झालंय, चांगलंच झालंय. 2 वर्षात जर दोनदा तुम्हाला कावीळ झाला असेल तर तुमचं लिव्हर चांगलं डॅमेज झालंय, 50% पेक्षा जास्त डॅमेज झालेलं आहे. आणि ते फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर फॅट जमा होणं, लिव्हरला सूज येणं आणि लिव्हरची क्षती होणं. दुसरं, लिव्हर फॅटी लिव्हर होण्याचे कारण सांगतोय. पहिलं आहे दारू पिणं, दुसरं आहे दूषित पाणी पिणं, तिसरं आहे आपल्या जेवणामध्ये बॅक्टेरिया घेणं, रसायन घेणं, तंबाखू घेणं. यानं काय होतं, आपल्या शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात. खानपानामध्ये रसायन मिळणं, आहे की नाही, ज्या गोष्टी रासायनिक पदार्थाचा जास्त वापर करणं, जास्त प्रोसेस्ड फूड खाणं. आता मला पंडितजी दिसत आहेत. पंडितजी अनम्यूट होते. पंडितजी कुठे कहाँ से हो? मी कर्नाटक, बीदर से, कर्नाटक से. कर्नाटक मध्ये. बरं, हॉटेलमध्ये जेवतात? हा जेवतात. बरं, पालक पनीर खाल्लंय कधी हॉटेलमध्ये? यस सर. कसं असतं पालक पनीर? एकदम पनीर, पालकचा रंग कसा असतो? पालकचा रंग हिरव्या प्रकारची भाजी असते. हिरवा हिरवा असतो एकदम, आहे का नाही? म्हणजे जर तुम्ही पालक पनीर हॉटेलमध्ये खाल्लं, घरी सुद्धा बनवून खाल्लं असेल तर हॉटेल मधलं पालक इतकं हिरवं कसं काय असतं बरं? इतकं हिरवं कसं काय होती भाजी? केमिकल घालून त्याच्यामध्ये रंग टाकलेला असतो. बरोबर आहे. म्हणजे आपण घरी पालक पनीर केलं, घरी पालक पनीरची भाजी इतकी मला कधी हिरवी दिसत नाही. आणि जेव्हा हॉटेलमध्ये पालक पनीर खातो तर ती भाजी एकदम हिरवी. मी ज्यावेळेस हॉटेलमध्ये एखादी रेड कलरची भाजी खातो तर ते एकदम लाल लाल आणि घरी होत नाही. आपल्याला बायकोच्या हाताला चव आहे पण रंग नाही गड्या. चव आहे पण बायकोच्या हाताला रंग नाही. आणि तिथं गेलं तर आपला हात सुद्धा लाल दिसतो. आपला, तुम्ही जर चुरून खात असता, आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत, मॅक्झिमम महाराष्ट्रीयन माणसं येतं, आपण सगळे चुरून खाणार येतं, आहे की नाही? चुरात. तर आपल्या घरी हात धुतला की हात निघतो, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर हात धुताना हाताला रंग लागतो. अहो, जर आपल्या बाह्यांगाला इतका रंग लागायला लागला तर आंतरिंद्रियाला किती रंग लागल? म्हणजे आपल्या गळ्यापासून जे रंग सुरू होईल तर शेवटच्या स्टॉप पर्यंत रंगीतच सगळं, आतून सगळं रंगीत. म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये काय तर बाहेर खाल्लं की रसायन, आणि त्या रसायनामुळं टॉक्सिन्स शरीरात निर्माण होतात. हा दुष्परिणाम आहे. त्यानं आपलं लिव्हर खराब होतं बाहेरच्या जेवणामुळे. काय म्हणते, नाही आम्ही मास्क लावून फिरतो, आम्ही कधी घेत नाही, तर मित्रांनो टॉक्सिन्स निर्माण होतात.
आपल्या खानपानामध्ये जे रसायन आहेत त्यामुळे टॉक्सिन्स निर्माण होतात, त्यामुळे लिव्हर क्षतिग्रस्त होतो. आपण लिव्हरच्या क्षतीचे कारण बघत आहोत. त्यानंतर अपुरी झोप, अपुरे झोपेमुळं आपल्या शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात. कमी झोप, जितकं झोपायला पाहिजे तितका वेळ आपण झोपत नाही, है की नाही? जितका वेळ आपण आराम करायला पाहिजे, डोळ्याला मेंदूला आराम द्यायला पाहिजे, त्याच्यानं टॉक्सिन्स निर्माण होतात आणि त्यांना आपलं लिव्हर क्षतिग्रस्त होत आहे. पुढचं कारण काय की जसं वय वाढतंय तस लिव्हरचा आकार छोटा व्हायला लागतो, कार्यक्षमता कमी व्हायला लागते. जसं वय वाढतं तस लिव्हरचा आकार कमी व्हायला लागतो, कार्यक्षमता कमी व्हायला लागते, पुनर्निर्माणची क्षमता बी कमी व्हायला लागलो. वाढत्या वयानुसार लिव्हरचा आकार घटतो. वाढत्या वयानुसार सुनील कुमार रामटेके सर आहेत, आहे का नाही? सुनील कुमारजी अनम्यूट होता येईल? हा सर. हो सर. वाढत्या वयानुसार लिव्हरचा आकार कमी होतो, तर पोटाचा आकार पण कमी व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युअली जसं वय वाढतं तसं पोटाचा आकार काय होतो? वाढत जातो सर. वाढत जातो. 28व्या वर्षी 30व्या वर्षी पोट एकदम स्लिम असतं आणि जसं वय वाढतं तसं पोटाचा आकार बी वाढायला लागतो. ऍक्च्युअल लिव्हरचा आकार कमी झाला तर पोटाचा आकार लहान व्हायला पाहिजे की नाही? मग पोटाचा आकार कारण की लिव्हरचा आकार कमी व्हायला लागलो पण त्याच्यावर फॅट जमा व्हायला लागले, लिव्हर फॅटी व्हायला लागलेला आहे, हे त्याचं लक्षण आहे. तुम्ही पाहिलं जो व्यक्ती अल्कोहोल नेहमी सेवन करतो त्याचं पोट मोठं होतंय, याला लगेच ओळखतो माणूस. त्याचं पोट मोठं दिसायला तर लगेच समजून घ्यायचं की हात चोरून चोरून का होईना अल्कोहोल घ्यायला लागलेला आहे. तर जसं वय वाढतं तसं लिव्हरचा आकार कमी होतो आणि लिव्हरचा आकार कमी झाला म्हणजे लिव्हरची कार्यक्षमता सुद्धा कमी व्हायला लागते, लिव्हर डॅमेज व्हायला लागतं. हे असं पोट दिसायला लागलं, हे नाही असं पोट दिसायला लागलं याचा अर्थ लिव्हर डॅमेज आहे. हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, तुम्हाला थोडं छोटं दिसत असेल परंतु हे आहे, याचा अर्थ लिव्हर डॅमेज व्हायला लागलेला आहे. किंवा ज्याचं पोट मोठं दिसत नाही परंतु तुम्हाला काही विलक्षण सांगतो ज्यावरून लक्षात आहे की ह्या व्यक्तीला न्यूट्रिचार्ज बायोची गरज आहे किंवा याचं लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात झाली. एक, भूक कमी लागणं. त्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीला भूक कमी लागत असेल तर ते लिव्हर त्याचं क्षतिग्रस्त झालंय त्याला लक्षात येत नाही. दुसरं, थकवा येत राहणं. थकवा येत राहणं, एक तर त्याला तो मधुमेहाकडे चाललाय किंवा त्याचं लिव्हर डॅमेज झालंय. जास्त थकवा यायला लागलाय, एक तर त्याला डायबिटीस कडे चाललाय तो किंवा त्याचं लिव्हर खराब झालंय. मळमळ होत राहणं, सारखं मळमळ होत राहणं, फ्रेश न वाटणं, हे सुद्धा लिव्हर डॅमेजचं लक्षण आहे. जी मचलना आहे की नाही, मळमळ होत राहणं, डायरिया. तुम्हाला जर पुन्हा पुन्हा जर तुम्हाला डायरिया होत असेल, आहे की नाही, लूज मोशन होत असेल, हे तुमचं लिव्हर खराब झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळं आपल्याला लिव्हर रिचार्ज करणं आवश्यक आहे. लिव्हर रिचार्ज करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही बायोग्रीन्स लागतात, जे बायोग्रीन्स न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले जातात. मिल्क थिसल, एम्बेलिका, एगल मार्मोलेस, टेडेलियॉन, सी बर्थॉन, एजा डिरेक्टा हे लिव्हर रक्षक आहेत. हे काय काम करतात? खास करून दारूमुळं जी लिव्हरची क्षती झाली आहे ती क्षती थांबवतात आणि टॉक्सिन्स पासून आपलं लिव्हरची रक्षा करतात. जे विषारी घटक तयार झाले त्यापासून लिव्हरची रक्षा करतात. मिल्क थिसल, एम्बेलिका ऑप्शनल, एगल मार्मोलेस, टेटेलियन, सी बर्थॉन आणि एजा डिरेक्टा. पहिलं काम न्यूट्रिचार्ज बायोएज पहिलं काम काय करतंय तर लिव्हर रिचार्ज करतंय. आपण जसं आपला फोन वेळोवेळी रिचार्ज करतो, रिचार्ज संपलं की रिचार्ज करतो आणि जर रिचार्ज केलं नाही तर आपला फोन बंद पडतो, आपल्याला माहिती आहे. नाही तर आपल्या कंपनीकडून मेसेज येतात, म्हणजे जितके मेसेज येतात, अहो म्हणजे मुकेश भाई त्याच्या पोराच्या लग्नात बिझी होते तरी सुद्धा मला मेसेज केला की ढवळे सर तुमचं रिचार्ज संपलंय, रिचार्ज करून घ्या. नाही म्हणजे बिझी असताना त्यांनी मेसेज केला मला, आला असं ना तुम्हाला सुद्धा जिओचा मेसेज. तर आपण आपला फोन रिचार्ज करतो पण लिव्हर कसं रिचार्ज करणार? तर लिव्हर रिचार्ज करणं सुद्धा आवश्यक आहे. तर न्यूट्रिचार्ज बायोएज पहिलं काम करतं लिव्हर रिचार्ज करायचं. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, लिव्हर रक्षक आहेत, लिव्हर टॉनिक्स आहेत, बायोग्रीन्स आहेत, जे आपलं
आपलं लिव्हर जर काही खराब झालं असेल तर ते त्याला रिचार्ज करायचं काम करते. लिव्हर रिचार्ज पहिलं काम काय करते न्यूट्रिचार्ज बायोएज लिव्हर रिचार्ज करते पहिलं काम. आपण फोन रिचार्ज करतो परंतु आपल्या लिव्हरला शक्ती देण्याचं काम, रिचार्ज करण्याचं काम, त्याची मरम्मत करण्याचं काम, त्याची स्वतःची पुनर्निर्माणची क्षमता वाढवण्याचं काम करते. नोट डाऊन करूत आपण. पहिलं काम न्यूट्रिचार्ज बायोएजचं पहिलं काम आहे लिव्हर रिचार्ज. पहिलं काम मी सुद्धा नोट डाऊन केलं की पहिलं काम काय करते न्यूट्रिचार्ज बायोएज, पहिलं काम करते लिव्हर रिचार्ज. ओके. आणि त्यासाठी कुठले कुठले गोष्टी टाकले ते सी बर्थॉन हे अँटीऑक्सिडंट आहे आणि हे मेन घटक आहे न्यूट्रिचार्ज बायोएज मधला सी बर्थॉन. दुसरा आहे ॲम्बेलिक ऑप्शनल म्हणजे आवळा, म्हणजे आवळा कुठून नाही टाकला, हा फरक आहे. यातलं आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी पण आहे, आवळ्यामध्ये आणखी खूप सारे घटक आहेत, पण त्यातून स्पेशल ती गोष्ट काढलेली आहे जी आपल्या लिव्हरच्या कोशिकाची पुनर्निर्माण करण्याचं काम करत, ती गोष्ट टाकलेली आहे आवळ्यामधून न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये. ॲम्बेलिक ऑप्शनल टाकलेले. त्यानंतर मिल्क थिसल हे सुद्धा लिव्हर रिचार्जचं काम करते. व्हायरसनं किंवा दारूनं जर काही नुकसान झालं असेल आपल्या लिव्हरचं ते नीट करण्याचं काम करते मिल्क थिसल. खास करून विषैले पदार्थ जर आले असेल दारूनं करून मिल्क थिसल डेडिलिऑन हे सुद्धा लिव्हर रिचार्जचं काम करते जे न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले. जर शरीरामध्ये काही अपशिष्ट पदार्थ जमा झाले असतील तर ते बाहेर टाकण्याचं काम डेडिलिऑन करते. आणि हे डेडिलिऑनच्या स्पेशल टॅबलेट सुद्धा मिळतात ज्या की डॉक्टर लिहू शकतात. आपण त्याचा न्यूट्रास्युटिकल डोस यामध्ये टाकलाय. डेडिलिऑन लिव्हर आणि ब्लड ब्लेडर मध्ये याच्या कार्याच्या सुधारण्यामध्ये काम करते. एजा डिरेक्टा म्हणजे कडुलिंबाचे पान बरं का, कडुलिंबाच्या पानाचं सत्व हे काय करतंय, हे इम्युन सिस्टम प्रभावित करते, रक्तातून विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करते आणि रक्त शुद्ध करण्याचं काम करते. श्वसन आणि पाचन तंत्र सुद्धा चांगलं ठेवण्याचं काम करते एजा डिरेक्टा. पहिलं काम झालं लिव्हर रिचार्ज. दुसरं काम आहे आपलं लिव्हर काय, दुसरं काम काय करते, गट हेल्थ मजबूत करते. नंबर 2 चं काम गट हेल्थ. न्यूट्रिचार्ज बायोएज दुसरं काम करते गट हेल्थ. गट हेल्थ चांगली करणं. कारण की एक उत्तम शरीर तेव्हाच राहील ज्यावेळेस आपली गट हेल्थ चांगली राहील, आपलं पाचन चांगलं राहील. पाचन चांगलं राहिलं पाहिजे, है की नाही. अशोक पवार सर बोलता येईल का? यस सर, नमस्कार. नमस्कार. पाचन म्हणजे काय हो, पाचन काय म्हणते बिंदास सांगा. पाचन प्रक्रिया जी असते ते पचन होत नाही. नाही म्हणजे पाचन म्हणजे नेमकं काय, आपल्याला काय वाटतं पाचन म्हणजे? पचन क्रिया समजतं साहेब. आपण खाणं आणि पचणं, बरोबर आहे नाही? येस. हा मॅक्झिमम आपण आपण खातो आणि पचतो त्याला म्हणजे पाचन क्रिया. म्हणजे मी सकाळी नाश्ता केला, दुपार जेवण केलं, रात्रीचं जेवण केलं, सकाळी प्रेशर आलं, फ्रेश झालो, पुन्हा मला भूक लागली, याला म्हणायचं पाचन. आपण असं म्हणतो आहे की नाही. तर मित्रांनो ही झालं अर्धवट पाचन, याला म्हणायचं रेचन. याला काय म्हणायचं, रेचन. आणि पाचन म्हणजे काय तर संतोषजी बोला, पाचन म्हणजे काय? सुरेशजी येतं, संतोषजी येतं. हा सरजी. हा रजनीगंधाताई म्हणतात पोट सहजपणे होणे, पोट साफ सहजपणे होणे. बरं, तुमच्याकडे काय माहिती सुरेशजी? आपण जे खाल्लं त्याच्यातले त्याचं अवशेषण करून बाकीच्या गोष्टीला वेस्ट करणे, याला आपण पाचन म्हणतो. यस. आपण जे जेवण करतो त्यातून जे आपल्या जे पोषक घटक आहे ते ऍब्सॉर्ब होणं, ते पोषक घटक रक्तात मिसळणं, आहे की नाही, हे झालं पूर्ण पाचन. म्हणजे मी जेवण केलं त्यातले पोषक घटक ऍब्सॉर्ब झाले, माझ्या बॉडीने ऍब्सॉर्ब करून घेतले, ऍब्सॉर्ब केलेले घटक रक्तात मिसळले आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर पडले, हे झालं पूर्ण पाचन.
मी जेवण केलं आणि फ्रेश झालो सकाळी. हे झालं रेचन. हे काय झालं? रेचन. आणि सगळा भारत रेचनामध्येच खुश आहे. ज्याचं रेचन चांगलं असं का तितक्यातच ते खुश आहे. अरे मस्त रेचन सुरू आहे आपलं. मग आपलं सकाळी लवकर एकदा गेलं की 5 मिनिटात आपण बाहेर निघतो. आणि तो ऍड सुद्धा याची टीव्हीवर, पेट सफा हर रोग दफा. आणि कोट्यावधी रुपयाचं पेट सफा विकले जाते. आहे की नाही? कोट्यावधी रुपयाचे काय विकले जाते? रेचनाच्या गोळ्या विकल्या जातात भारतामध्ये. कारण की लोक रेचनलाच पाचन समजायलेत. मित्रांनो, पाचन म्हणजे आपण जे आहे तर केवळ भरपेट खाणं म्हणजे पाचन नाही, तर आपल्या आहारातून पोषक घटकाचं अवशोषण सुद्धा व्हायला पाहिजे. नाही इतक्या भारी भारी गोष्टी खाऊन फायदा काय? आहे की नाही? जायलो पनीर आणालो, पनीर खायलो, इतकी चांगले मसाले आणून खायलो, ते ऍब्झॉर्ब पण व्हायला पाहिजेत ना. ऍब्झॉर्ब झाले पाहिजे. इतकं चांगलं तूप खायलो, हे खायलो, आहे की नाही? हेल्थ गार्ड ऑइल खायलो, तर ते सगळं पाचन व्हायला पाहिजे, ते ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे. ऍब्झॉर्ब होणं म्हणजे आहारातून पोषक घटकाचं अवशोषण व्हायला पाहिजे, त्याला म्हणायचं पाचन. आणि ये एक सही पाचन का मतलब शरीर में महत्वपूर्ण पोषक तत्वों का अवशोषण करना है और अपशिष्ट को बाहर करना है. पोषक घटक ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर निघून जायला पाहिजे, त्याला म्हणायचं पाचन, खरं पाचन. आणि हे सगळं पाचन होण्यासाठी आपलं शरीर विविध पाचक एन्झाईम सोडतंय, पाचक रस सोडतंय. त्यानं काय होईल? आपल्या अन्नातून सगळ्या घटकाचं अवशोषण होईल. पाचक रस सोडतंय. कुठून? तर तोंडापासून सुरुवात होते. लाळेतून पाचक रस येतात, पोटात पाचक रस येतात, लिव्हर मध्ये जठरामध्ये पाचक रसाचा काही स्राव होतोय, लहान आतड्यात पाचक रसाचा स्राव होतोय आणि मग ते ऍब्झॉर्ब होते. तर पाचक एन्झाईम्स निघले पाहिजेत. जर आपलं लिव्हर क्षतिग्रस्त असेल तर पाचक रस सिक्रेट होत नाहीत आणि नीट आपलं पाचन होत नाही आणि त्यानं नीट ऍब्झॉर्प्शन होत नाही. पाचक घटक निघायला पाहिजेत, त्यानं काय होईल? आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्प्शन वाढल. आपलं ऍब्झॉर्प्शन कधी वाढल? तर त्या जर आपले एन्झाईम सिक्रेट जर झाले तर आपलं पाचन वाढल. आणि यासाठी खूप सारे बॅक्टेरिया, चांगले बॅक्टेरिया, मित्र बॅक्टेरिया काम करतात. आणि ते मित्र बॅक्टेरिया असल्याशिवाय आपलं पाचन नीट होणार नाही. मित्र बॅक्टेरिया. परंतु दारू, तंबाखू हे आपल्या सगळ्या अंतरिंद्रियाला, लिव्हरला डॅमेज करतात, सगळे एन्झाईमचं सिक्रेशन बिघडून टाकतात. म्हणून न्यूट्रीचार्ज बायो एज मध्ये 16 एन्झाईम्स टाकलेले आहेत. जे एन्झाईम्स अतिशय थंड पाणी पिल्यामुळं, हे एन्झाईम्स डिस्टर्ब कोण होतात किंवा मित्र बॅक्टेरिया बाहेर कसे पडतात? अतिशय थंड पाणी पिल्यामुळं, फ्रीजचं पाणी पिल्यामुळं. दुसरं, कोल्ड ड्रिंक पिल्यामुळं आपल्या शरीरातून मित्र बॅक्टेरिया निघून जातात. थंड पाणी, अतिशय थंड पाणी पिल्यामुळं आणि कोल्ड ड्रिंक्स पिल्यामुळं मित्र बॅक्टेरिया, सगळे बॅक्टेरिया वाईट नाहीत. आपलं दुधाचं दही बॅक्टेरियाच करतात, जे चांगले बॅक्टेरिया आहेत. पाव जो फुगतो, आपला जो मैद्यापासून पाव जो फुगतो, तर मित्र बॅक्टेरियानच फुगतो. आपलं पाचनासाठी बॅक्टेरिया लागतात, बॅक्टेरिया नसेल तर पाचन होणार नाही. ते मित्र बॅक्टेरिया थंड पाणी पिल्यामुळं आणि कोल्ड ड्रिंक पिल्यामुळं सगळे मित्र बॅक्टेरिया निघून जातात आणि त्यामुळे एन्झाईमचं सिक्रेशन नीट होत नाही. म्हणून न्यूट्रीचार्ज बायोएज मध्ये गट हेल्थ ला वाढवण्यासाठी 16 एन्झाईम्स टाकलेले आहेत. है की नाही? जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आपलं पाचन सुधारतील आणि आपले पोषक घटकाचं ऍब्झॉर्प्शन वाढवतील. जसं जर तुम्हाला फॅट पचवायचं असेल तर लायपेज लागतंय. जर फॅटची वस्तू तुम्ही घेतली, ती जर पाचन करायची असेल तर लायपेज लागतंय. जर तुम्हाला प्रोटीन पचवायचं असेल तर पपेन लागतंय. हे डायजेस्टिव्ह एन्झाईमचे पपेन. प्रोटीन पचवायचं असेल तर पपेन लागतंय. जर जर तुम्हाला शाकाहारी खाद्यपदार्थ पचवायचं असेल तर सेल्युलोज लागतंय पोटामध्ये. आणि त्यामुळं पाचन वाढवण्यासाठी न्यूट्रीचार्ज बायोएज मध्ये 16 एन्झाईम्स टाकलेत. काही बायोग्रीन्स टाकलेले आहेत, जसं पायपर लॉंगन, क्युमिनम, सिमिनम, त्रिकाटू, एम्बिलिका. त्रिकाटू म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहरा, त्या तिन्हीला म्हणतात त्रिकाटू.
हे आपलं पाचन चांगलं करण्यासाठीच हे आहे. 16 पोषक तत्वाची परत एकदा ओके ताई. 16 कुठले आहेत ते तुम्हाला दाखवतो. 16 पोषक तत्व, 16 एन्झाईम्स आहेत. तर 16 एन्झाईमचे नाव तुम्हाला ताई नंतर मिळून जातील. 16 एन्झाईम्स कुठले आहेत मी त्याचे नाव सुद्धा तुम्हाला, आपल्याला जे 16 एन्झाईम्स लागतात आपल्या शरीरात असतात, परंतु खूप थंड पाणी पिल्यामुळं आणि आपण जे कोल्ड्रिंक्स पितो किंवा डोकं दुखलं की गोळी घे, कंबर दुखायला गोळी घे, हात दुखायला गोळी घे, असं जे आपण करतो ना, त्यामुळं आपले डायजेस्टिव्ह एन्झाईम डिस्टर्ब होतात आणि आपले मित्र बॅक्टेरिया सुद्धा डिस्टर्ब होतात आणि त्यामुळं आपल्याला ते बाहेरून घ्यावे लागतात. त्यानंतर रक्त शुद्ध करण्याचं काम करते. न्यूट्रिचार्ज बायोएज रक्त शुद्ध करण्याचं सुद्धा काम करते. तिसरं काम रक्त शुद्ध करणे आणि त्यासाठी टाकलंय एगल मार्मोलेस. विषारी घटकाला बाहेर काढते, रक्त शुद्ध करण्याचं काम करते, लिव्हर आणि किडनीचं काम चांगलं करण्यासाठी काम करते. सोबतच प्री प्रोबायोटिक म्हणजे मित्र बॅक्टेरिया टाकलेले आहेत न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये. प्री प्रोबायोटिक जे आपलं पाचन सुधारतील. प्री प्रोबायोटिक आपल्या शरीराचं पाचन सुधारण्यासाठी काम असतात. जसं लॅक्टोबिसस, लॅक्टोबिसस असेल किंवा किती ते 1000 कोटी. आता तुम्ही म्हणता सर 1000 कोटी मित्र बॅक्टेरिया टाकले तर इतके कस काय बसले? ते अतिशय मायक्रो असतात, आहे की नाही? अतिशय मायक्रो असतात का? मला सुद्धा असं वाटत होतं ही काही टायपिंग मिस्टेक आहे का? अजिबात नाही. न्यूट्रिचार्ज बायोएजच्या एका टॅबलेट मध्ये 1000 कोटी प्रोबायोटिक्स आहेत. 10 बिलियन म्हणजे 1000 कोटी, जे आपल्या छोट्या आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये स्वस्थ वातावरण निर्मिती करतात पचनासाठीच आणि हानिकारक बॅक्टेरियाला दूर करण्याचं काम करतात. रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम सुद्धा न्यूट्रिचार्ज बायोएज करतं. त्यासाठी एगल मार्मोलेस, ऑसिमम सेक्टम, बीटा वल्गरिस, सिसिनम टाकलेलं आहे. आणि असं जर सगळं झालं तर आपली बायोलॉजिकल वय कमी होतं. 2 वय आहेत आपलं, एक आहे क्रोनॉलॉजिकल एज आणि एक आहे बायोलॉजिकल एज. क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे ते वय जे आपल्या आधार कार्डवर आहे, की नाही? आपल्या आधार कार्डवर जे वय आहे ते आहे आपलं क्रोनॉलॉजिकल वय, जे आपल्या आधार कार्डवर आहे, टीसी वर आहे, पॅन कार्डवर आहे. आणि दुसरं वय आहे आपलं बायोलॉजिकल एज, म्हणजे आपलं बॉडी स्कॅनर उभा केल्यानंतर आपले अंतरिंद्रिय कसे काम करतात हे ज्याला कळतं ना, त्याला म्हणायचं बायोलॉजिकल एज. जर आपले अंतरिंद्रिय ठीक काम करत असतील तर आपलं बायोलॉजिकल वय कमी होत आहे, का नाही? काही जणांना केलं का बॉडी स्कॅन तर तुम्हाला लक्षात असं बायोलॉजिकल वय. ऋषीजी बॉडी स्कॅन केलंय कधी अशा? केलंय सर. तुमचं वय काय सध्या? 55 आहे. आणि बायोलॉजिकल एज काय दाखवते? 68. धन्यवाद ऋषीजीने एकदम खरी माहिती दिली. धन्यवाद ऋषीजी. ऋषीजीचं 55 वर्ष वय आहे क्रोनॉलॉजिकल एज, त्यांच्या आधार कार्डवर पॅन कार्डवर, बरोबर आहे सर? 55 वर्ष. पण बॉडी काय म्हणते, बॉडी स्कॅनर काय म्हणतं, काय किती वय तुमचं? 68. 68. कशामुळे झालं असं बरं असं? मी बायोलॉजी घेताय सर. काय घेतात का आता घेतात एकदम बरोबर आहे. ऋषीची बायोलॉजी घेताय ते म्हणजे सर अँटीडोस आहे आपल्या पैसे कमी होते, कारण की आंतरिंद्रियावर जी चरबी साठलेली आहे, मसल्स कमी झालेले आहेत, फॅट वाढलेला आहे, त्यामुळे त्यांचं बायोलॉजिकल वय वाढलंय. आणि त्यांचं बायोलॉजिकल वय कमी करण्याचा फॉर्म्युला त्यांना माहिती आहे. न्यूट्रिशन बायोलॉजी घ्यायचं, त्यांना बायोलॉजिकल वय माझं डेफिनेटली कमी होईल. बिलकुल एकदम सही ऋषीजी, एकदम सही. तर त्यांनी घेतलं तर बायोलॉजिकल वय कमी करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. ऋषीजींकडे आता दाखिलं खरं जावं आपली ऋषीजी बा स्लाइड तुमच्यासाठी झाल्यानंतर अपनी बायोलॉजिकल उम्र कम रखने के लिए, है की नाही? न्यूट्रिचार्ज बायोएज यामध्ये 72 हर्बल पोषक औषधी आहेत. किती? 72.
न्यूट्रियस 72 न्यूट्रियस न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये आहेत, ज्यामध्ये 53 बायोग्रीन्स आहेत, 16 एन्झाईम्स आहेत, 2 प्रोबायोटिक आहेत आणि 1 प्रीबायोटिक आहे. असे सगळे 72 यामध्ये आता काय काय काम करते तर लिव्हरची कार्यक्षमता वाढवते, पाचन मध्ये मदत करते, त्यानंतर डिटॉक्सिफिकेशन करते आणि स्वास्थ्य सुधारते. आता जर ज्यांनी अगोदर 25-30 जणच होते, आता जवळपास 60 जण आहेत, तर ज्यांची अगोदरचा काही भाग गेला असेल का, पुढच्या 10-5 मिनिटामध्ये पूर्ण ट्रेनिंग कव्हर होते की न्यूट्रिचार्ज बायोएज कशा कशासाठी द्यायचं. पहिली गोष्ट द्यायची लिव्हर रिचार्ज करण्यासाठी. लिव्हर स्वस्थ राहते आणि लिव्हरची क्षती झाली असेल तर ती क्षती भरून निघते. पहिलं काम लिव्हर रिचार्ज. आणि तत्पुरेताई हे सगळे बॉटॅनिकल्स त्यासाठी कोण कोण काम करते आहे की नाही. मिल्क थिसल, सी बर्थॉन, डेटेलिऑन लीफ, अम्बिलिकॅप्सोनल हे सगळे काम करतात लिव्हर रिचार्ज. पहिलं काम आपण लिहिलं होतं ना रेणूजी, नोट डाऊन केलं आपण पहिलं की लिव्हर रिचार्ज. दुसरं काम आहे गट हेल्थ आहे की नाही. आपलं हाथों का स्वास्थ्य सुधारे, गट हेल्थ चांगले करे, पाचन वाढवण्यासाठी काम करतंय न्यूट्रिचार्ज बायोएज. आपण लिहिलं होतं, नोट डाऊन केलं. गट हेल्थ त्यासाठी एगल मार्मोलेस, पायपर नायग्रम, एजा डिरेक्टा इंडिका, पायपर लोंगम हे सगळे त्यासाठी काम करतात. 72 न्यूट्रिएंट्स. तिसरं आपण लिहिलं होतं रक्त शुद्ध करणं किंवा बॉडी डिटॉक्सिफाय करणं आहे की नाही. रक्त शुद्ध करणं किंवा बॉडी डिटॉक्सिफाय करणं. डिटॉक्सिफिकेशन रक्त शुद्ध किंवा डिटॉक्सिफाय. डिटॉक्स डिटॉक्स करणं, शरीरातून विषारी घटक बाजूला काढणं, बाहेर काढणं. तिसरं न्यूट्रिचार्ज बायोएज कशासाठी द्यायचंय, डिटॉक्सिफिकेशन साठी, शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायचंय. लिव्हर हेल्थ, गट हेल्थ आणि डिटॉक्सिफिकेशन हे तीन गोष्टीसाठी बाजारामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या टॅबलेट अवेलेबल आहेत मित्रांनो. परंतु न्यूट्रिचार्ज बायोएज तिन्ही गोष्टीसाठी एकच टॅबलेट काम करते. लिव्हर हेल्थ साठी लिव्हर टॉनिक तुम्हाला खूप मिळते, बाटल्या भी दिसतील तुम्हाला लिव्हर टॉनिकच्या. पण गट हेल्थ, डिटॉक्सिफिकेशन त्या तिन्हीसाठी एकच टॅबलेट काम करते आणि बाय लेयर टॅबलेट आहे. 2 लेयर आहेत, एक डार्क ग्रीन आणि एक फेंट ग्रीन. आणि याला वेगवेगळे नाव असतील पण मी त्याला तसं म्हणतो आहे का नाही. आमच्या ताई सांगू शकतील जे नाव एकदम परफेक्ट सांगू शकतील कोणता ग्रीन आहे का नाही. ते शेवाळ ग्रीन, कोणता ग्रीन. मी आता घर कलर केलं तर इतके नंतर मी नाव वाचते, मला अगोदर वाटायचं रेणूजी 7च रंग येतं. आणि मला लहानपणी गुरुजी शिकलं होतं की इंद्रधनुष्याचे 7 रंग. नंतर बायको सोबत साड्या घ्यायला गेलो दुकानात, तेव्हा कळालं किती रंग येतं आहे का नाही. खूप सारे रंग येत होते. असे 2 रंगाची टॅबलेट टाकली, बाय लेयर टॅबलेट. एक डार्क ग्रीन आणि एक फेंट ग्रीन. त्यामध्ये डार्क ग्रीन मध्ये आहे बॉटॅनिकल्स आणि फेंट ग्रीन मध्ये आहेत प्री प्रोबायोटिक्स जे ना 10 बिलियन. त्या अर्ध्या गोळीमध्ये प्री प्रोबायोटिक्स आहेत. लिव्हरचा स्वस्थ चांगला ठेवायचं, टॉक्सिन्स बाहेर काढायचे, पाचन चांगल्या करण्यासाठी 72 लाभकारी इंग्रेडिएंट्स वाली न्यूट्रिचार्ज बायोएज आहे. कुणाला द्यायची, दारू पिणारे, तंबाखू खाणारे, धूम्रपान करणारे, ऍक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग, 50 वर्ष वयापेक्षा ज्यांचं जास्त वय असेल, पचनाचा कुठलाही त्रास असेल किंवा ज्याला कोणाला आपलं लिव्हर रिचार्ज करायचं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायची आहे. फक्त गर्भवती महिला आणि लॅक्टिक वुमन यांना द्यायची नाही. रात्री द्यायची आहे. रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासानंतर 1 ग्लास पाण्यासोबत, 1 ग्लास पाण्यासोबत रात्रीची बरं का. न्यूट्रिचार्ज बायोएज डिटॉक्सिफिकेशनचा प्रॉडक्ट आहे, रात्री द्यायची. दारू पिणारे, बिडी पिणारे, सिगरेट पिणाऱ्यांनी दररोज घ्यायचे आणि ज्याला लिव्हर रिचार्ज करायचे किंवा बॉडी डिटॉक्सिफाय करायची यांनी कमीत कमी 3 महिने घ्यायची आहे रात्री. 30 टॅबलेटची किंमत 1,500 रुपये, एमआरपी 1200 डीपीआय आणि 900 पीव्ही. आता विकायची कोणाला, कशी विकायची, तर तुम्ही फोन कॉन्टॅक्ट काढायचा आहे
आणि त्यामध्ये पाहायचं की कोण कोण शौकीन लोक आहेत, आहे की नाही, कोण कोण शौकीन आदमी आहे. म्हणजे शौकीन म्हणजे ड्रिंक्स घेणारे, आहे की नाही, सोशल ड्रिंक करणारे, आहे की नाही, सिगरेट पिणारे, खर्रा खाणारे, गुटखा खाणारे. तुमच्या विदर्भामध्ये खर्रा खाणारे लोक आहेत. म्हणजे मी असा मशीन पाहिली की जे खर्रा घोटणारी मशीन पाहिली यवतमाळ मधली. मी मला बस एखादा पुरस्कार जर बाकी असेल त्याला देऊन टाकला पाहिजे. यानं खर्रा घोटणारी मशीन तयार केली यवतमाळ बस स्टँड. हे जाऊन पाहिले तर अशा सगळ्या लोकांचं फोन कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना द्या. अशा प्रत्येक व्यक्तीला द्या ज्याला डायजेस्टिव्ह इश्यू आहे, ज्याला पचनाचा काहीतरी त्रास आहे की नाही, ज्यांना शरीर खाजवतंय, ज्यांना असं वाटतं की यार मला कुठंतरी जेवणाचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्याला टॉयलेट मध्ये जास्त वेळ बसावं लागतंय, दोनदा दोनदा चहा पिऊनच तो टॉयलेटला जातो, सगळं व्हॉट्सअप फेसबुक गुड मॉर्निंग टॉयलेट मधूनच करतो. त्या काही लोक आहेत तिथं उपस्थित, त्यांना माहिती आहे त्यांच्या घरात कोणाकोणाला हा प्रॉब्लेम आहे. त्या सगळ्यांना न्यूट्रिचार्ज बायोवीज द्यायची. जो व्यक्ती मोबाईल घेऊन टॉयलेट मध्ये जातो, तिथं बसलेल्या व्यक्तीपैकी जे जे व्यक्ती मोबाईल घेऊन टॉयलेट मध्ये जातात सगळ्याला न्यूट्रिचार्ज बायोची गरज आहे. माझा आवाज ज्या ज्या घरापर्यंत पोहोचतोय, म्हणजे बऱ्याच जणांनी घरात हे ऑन केला असेल ना, मोबाईल ऑन केला असेल, लॅपटॉप ऑन केला असेल, जे जे व्यक्ती टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जातात सगळ्याला न्यूट्रिचार्ज बायोज घेणं कंपल्सरी आहे. जर त्यांना लवकर टॉयलेट मधून बाहेर येत असेल, टॉयलेट मध्ये जास्त वेळ बसतात तर तुम्हाला मूळव्याध होईल. नंतर हे प्रॉब्लेम आहे, जास्त वेळ तुम्ही पेशंट घेऊन बसतात तुम्हाला मूळव्याध होईल, फिशर होईल, काही ते वेगवेगळे आजार आहेत सगळे होऊ शकतात तुम्हाला. ज्या ज्या व्यक्तीला थायरॉइड इश्यू आहे त्याला न्यूट्रिचार्ज बायोएज द्या, कारण की त्याची डिटॉक्सिफाय सिस्टम चांगल्या प्रकारे काम करते. तुम्ही गामा ओरिजिनॉल देत असतात, सोबत बायोएज द्या. थायरॉइड इश्यू वाल्या व्यक्तीला, ज्यांना थायरॉइड आहे त्यांचं सगळ्या ग्लॅडचं सिक्रेशन डिस्टर्ब झालं असतं, त्यांच्या सगळ्या ग्रंथीचा स्त्राव डिस्टर्ब झाला असतो, म्हणून त्यांना न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायचं असतं. प्लाटो इफेक्ट म्हणजे काही जणांना वाटतं की मी वजन कमी करायचा खूप प्रयत्न करतो पण वजन कमी होत नाही, पठार अवस्था आली. शुद्ध मराठीमध्ये काय, जर तुम्हाला पठार अवस्था आली असेल, माझं आता वजन कमीच होत नाही, किंवा ऊर्जामध्ये बी तुम्हाला पठार अवस्था वाटत असेल की नाही नाही आता ना काय मला असं एक्साइटमेंट वाटत नाही, लय मला आराम करा वाटतो, एकदम पठार अवस्था आली जीवनामध्ये, कशातच मजा येत नाही, न्यूट्रिशन बायोएज घ्या. तुमची पठार अवस्थेतून तुम्ही बाहेर जा, तुमच्या जीवनामध्ये नव चैतन्य निर्माण होईल, पालवी फुटल. आता आपल्या न्यूट्रिशन बायोचा रंग हिरवा आहे ना, तर पालवी फुटते अशी माणसाला, माणूस तरुण व्हायला लागतो, कारण की पाचन सुधारतंय. पाचन सुधारलं, पोट साफ झालं की माणूस खुश राहतो का, एकदम खुश राहतो तो. तर ज्याला ज्याला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये पठार अवस्था आली आहे, त्या सगळ्या सगळ्या माणसाला न्यूट्रिचार्ज बायोएज द्या. प्लास्टिक ही स्लाईड बनवलेली कंपनीनं, मी माझ्या मनानं अजिबात सांगत. जिथं जिथं तुम्हाला वाटत असेल की मी न्यूट्रिचार्जचं प्रोडक्ट देत आहे, मी गामा ओरिजिनॉल देत आहे, परंतु रिझल्ट येत नाहीत, रिझल्ट यायला वेळ लागतो, त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या प्रोडक्ट सोबत न्यूट्रिचार्ज बायोएज ऍड केलं पाहिजे. कारण की त्याचं पाचन सुधारतंय, त्याचं लिव्हरला शक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला त्या तुमचे रिझल्ट लवकर येतील. जिथं जिथं तुम्हाला वाटत असेल की बस मला लवकर रिझल्ट मिळत नाही, तर तुम्हाला तिथं त्याला न्यूट्रिचार्ज बायोएज देणं आवश्यक आहे. रिझल्ट लवकर निघतात, बिलकुल रिझल्ट लवकर निघतात. लगेच रिझल्ट एक निघलाय, हा सांगा सुनेची. सर जी बायोचा एक रिझल्ट मी मागे सांगितला होता, एडशीचा आहे उस्मानाबाद जिल्हा. हा तर ते व्यक्ती खूप दारू पित होते हा आणि ते दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्ही जर दारू बंद करताल तर आम्ही तुमचा इलाज करू शकतो. पण तो व्यक्ती दारू बंद करायला तयार नव्हता आणि जिवंत माणसाचा वास सुटला होता सर, एवढा एवढा म्हणजे ते लिव्हर खराब झालं होतं. सर सर परत एकदा रिपीट करा आणि मोठ्याने सांगा, एकदम खास गोष्ट बोलताय तुम्ही, माईक जवळ घ्या. हा हा, जिवंत माणसाचा वास सुटला होता सर. पहा आता, एवढी त्याची परिस्थिती म्हणजे 90% पुढे खराब त्याला हे सांगितलं होतं लिव्हर, आणि ती बाई रडत बसली होती. Recording in progress. त्याची जी मिसेस आहे ती रडत बसली होती. तिथं सुरेखाताई थोडसरे म्हणून आहेत, ते गेले आणि विचारलं की ताई तुम्ही का रडत आहे. त्यांनी सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे, आता काही आपलं खरं नाही आहे.
तर त्यांनी माझं फोनवर बोलणं करून दिलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही दारू सोडू नका. काही लोक पाण्यासोबत ही गोळी गिळतात, तर तुम्ही दारू सोबत गोळी गिळा ही. तर त्यांनी दारू सोबत गोळी गिळली सर. त्यांना खूप जबरदस्त रिझल्ट आहे. आणि आज आपल्या मीटिंग मध्ये आमिर जमीर पठाण आहेत सर, कळमचे चांगले जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फायनान्स जर तुम्ही त्यांना अनम्यूट करू शकले, अजून त्यांनी आपलं प्रोडक्ट घेतलं नाही पण घेण्याच्यासाठी पूर्ण ते तयार आहेत. थोडस त्यांना अनम्यूट करू शकले तुम्ही किंवा ते बोलू शकले तर चांगलं राहील सर. ओके, थँक्यू सर. आणि जे आपण मेडिसिनचा रिझल्ट सांगत होतो त्यांना जबरदस्त रिझल्ट आला सर. बोला जमीर पठाण साहेब, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, बोला. काय नाही सर, थोडस फॅटी लिव्हरची रिपोर्ट आली होती. बरं बरं, डॉक्टरला दाखवलं तर फॅटी लिव्हरची रिपोर्ट आली. हा, ते पोटात त्रास होता मला. स्टोनचा प्रॉब्लेम होता पहिल्यापासून. बरं आणि ते मला वाटलं स्टोन साठी दुखत असेल. नाही, स्टोन पण निघाले सोनोग्राफी मध्ये. आणि फॅटी लिव्हर ग्रेड 2 मध्ये आला. किंवा गेल्या वर्षी जेव्हा मला स्टोनचा त्रास झाला तेव्हा पण फॅटी लिव्हर ग्रेड 1 मध्ये होता. आणि इथं काय कळम मध्ये डॉक्टर्स वगैरे एमडी वगैरे नाहीये आमचं. BHMS नाही. तर त्यावेळेला मी डॉक्टर साहेबांना बोललो होतो की फॅटी लिव्हर ग्रेड 1 मध्ये दाखवतोय. तर ते म्हणले मला की काही नाही, ग्रेड 1 तर नॉर्मल आहे, हे प्रत्येकाला असतोच. आणि आपण सध्या स्टोन वर ते ट्रीटमेंट देऊ. ते स्टोन पडल्याच्या नंतर म्हणजे त्या औषधामध्ये ते पण क्लिअर होऊन जाईल फॅटी लिव्हर ग्रेड 1. बट ते काय झालं नाही. आणि त्यावेळेस स्टोन पडला माझा तर मी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीला. जवळपास ते त्याला 1 वर्ष होऊन गेले. ऑक्टोबर मध्ये 1 वर्ष झाले त्याला 2023. तर आता परत ते प्रॉब्लेम झाला तर मी गेल्या महिन्यात 12 तारखेला सोनोग्राफी केली परत. कारण डॉक्टरने सांगितलं नव्हतं मला. डॉक्टर फक्त पेन किलर इंजेक्शन देत होता आणि काय मेडिसिन देत होता पेन किलर. तर हे इंजेक्शन वगैरे घेऊन आलो तर थोड्या वेळ म्हणजे एक दिवस 2 दिवस दुखत नव्हता. आणि परत ते चालू, ते दुखलं की परत जायचं, परत इंजेक्शन घ्यायचं. तर सोनोग्राफी मी म्हणलं याला सांगायचं नाही डॉक्टरला. मी माझं गेलो वैकी सगळ्या आणि सोनोग्राफी करून घेतली. तर त्याच्यामध्ये ग्रेड 2 आला. आणि मग कोळी साहेब म्हणून आहेत, बालाजी कोळी तिरखेडे, ते कस्टमर आहेत माझे. मी त्यांना लोन प्रोव्हाइड करून दिला होता माझ्या फायनान्स. तर त्यांना बोललो बोलता बोलता सर म्हणलं असं असं प्रॉब्लेम झालाय. तर मग त्यांना मला RCMचं सांगितलं. आणि आपले जे सर आहेत आता म्हणजे नाव लक्षात नाही राहिले, त्यांची भेट पण झाली मला कळममध्ये. ते कळमला आले, त्यांना पण सांगितलं मला असं आहे. आज तुमचा एक प्रोग्राम पाहिला तर मला छान वाटलं. म्हणजे मूळ आजार कुठून सुरू होतो आणि त्याला मुळातून कसं बरा करता येईल ह्या गोष्टी मला समजल्या. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद साहेब. त्यांना लक्षात आलं आणि फॅटी लिव्हर झाल्यामुळं त्यांचा प्रॉब्लेम जे आहे त्याने सांगितलं की किडनी स्टोन, त्यातून वेगवेगळे दुखणे. डॉक्टर मग एका दुखण्याला फोकस करतो. पहा, मध्य प्रदेश ठीक तो पुरा देश ठीक. आधी मध्य प्रदेश ठीक पाहिजे. मध्य प्रदेश बिघडला की सगळा देश बिघडला, आहे की नाही? आणि पहिले काय म्हणायचे, थोडं जाड माणूस होतं चांगला म्हणायचं, आहे की नाही? आहे की नाही? जितना बडा पेट उतना बडा सेट असं म्हणलं जायचं. असं नाही मित्रांनो, आहे की नाही? पहिले आमच्याकडे अशी म्हण होती, सुरेशजी, ज्याला नाही पोट तो भिकार चोट, असं म्हणायचे आमच्याकडे. तर ज्याला नाही पोट तो भिकार चोट. तसं नाही बाबा, पोट वाढले प्रॉब्लेम वाटते. आता आता लक्ष द्यायला लागलं, आहे की नाही? तर त्यांना बिलकुल कळालं की मूळ दुखणं जे आहे, तर ते दुखणं जे आहे मूळ ते त्यांच्या वाचनापासून सुरू झालंय. आणि ते त्यांना सुरेशची परत त्याची काउन्सिलिंग करतील बरोबर. आणि त्यांना न्यूट्रिशन बायोएट बिलकुल सुरू करतील. संतोषजी, हाँ जय सिंह सर, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. एक मिनिट संतोषजी थांबा. हे बिना पोटावाले माणसं, यांना अजिबात पोट नाही. संतोषजीला हे एकदम स्ट्रॉंग माणूस. बोला साहेब. हा सर, ये संडे बरोबर बाय जर दिलं तर चांगला रिझल्ट येऊ शकतो असं मला पण वाटतंय. बिलकुल बिलकुल.
संतोषजी PQC चालवतात, गव्हर्नमेंट जॉब मध्ये येतं, लीडर येतं आणि एक फिट व्यक्तिमत्व आहे, एकदम फिट व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे पाहून अजिबात त्यांच्या वयाची कल्पना येते. म्हणजे संतूर डॅड येते, म्हणजे संतूर मामा असते ना, ते संतूर डॅड येते. एवढं नाही हो सर, एवढं नाही. एकदम एकदम संतूर डॅड येते. तर मला तर अगोदर वाटत होतं लग्न झालंय की नाही, पण नंतर कळालं की त्यांना परिवार आहे, सगळं काही आहे की नाही. तर ते बिलकुल संतोषजी म्हणले की न्यूट्रीचार्ज तुम्ही न्यूट्रीचार्ज एसएनएफ द्यायला लागले. न्यूट्रीचार्ज बायोचा एकदम त्याचा चांगला रिझल्ट येतो. न्यूट्रीचार्ज बायो दिलं तर त्याचा वेग वाढतो, आहे की नाही. हा रेणूजी, रेणूताई. JRPM सर. सर मला एक विचारायचं होतं, एक क्लायंट आहे 50-55 वर्षाचे. त्यांना ना सर काही खाल्लं की लॅट्रिन बाथरूम लागतं. जेवत्या वेळेस ते काही खातात, लॅट्रिन बाथरूमला जातात घडी घडी. तर त्यांना बाहेर दिलेलं चालेल का? बिलकुल त्यांचं पूर्णपणे पाचन बिघडलेलं आहे. त्यांचं हो, पाचन सर. पूर्णपणे बिघडलं आहे. त्यांना सांगा की वेळ लागेल, हे तुम्हाला मदत करेल, मला गॅरंटेड 100% मदत करेल. जी सर. जी. थँक्यू सर. हा राजस मस्के सर. नमस्कार सर. बोला. ज्यांना किडनी स्टोन आहे हा त्यांना आपण हा बायोस देऊ शकतो का? किडनी स्टोन व्हायला डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना द्यायचं. किडनी स्टोन ते किडनीकडे जायचं नाही, पूर्णपणे बायोग्रेस आहे तर किडनी स्टोन व्हायला देऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, पण एकदा त्यांना म्हणजे डॉक्टरांना दाखवून घ्या. त्यांना काय म्हणायचं. मी सुद्धा बायोज आणि S5 रात्रीला घेतो सर. हा बिलकुल सर. आणि सकाळी वेझोमेगा आणि मॅन टॅबलेट आणि व्ह्यू टॅबलेट घेतो. बिलकुल, कारण व्ह्यू तर घेणं आवश्यक आहे, कारण की आपण सगळेजण ऑनलाईन काम करणारे माणसं आहेत. 1.5 GB डेटा उडवतो, कोणाकडे वायफाय आहे तितका उडवतो. त्यामुळे न्यूट्रीच्या व्ह्यू सुद्धा घेतात. खूप चांगली गोष्ट, कारण की आपण सगळेजण जेवण दिले 2 डोळे, आपण 2 डोळे लावले, तसं आपण 4 डोळे लावले माणसं. मी असं तुम्ही असं, आहे की नाही. तर आता आपले डोळे वाचवणं आवश्यक आहे, म्हणून न्यूट्रीच्या व्ह्यू सुद्धा घेतात. खूप चांगली गोष्ट. रीता ताईला ओके, संध्याकाळी घ्यायची आहे. मला एकदा पर्सनल मेसेज केलाय, संध्याकाळी घ्यायचं. फॅटी लिव्हर पेशंटला किती महिने द्यायचे? किमान 4 महिने द्यायचे. किमान 4 महिने द्यायचं आहे. जसं 90 दिवस म्हणतो. आणि मधात त्यांना काय करायचंय, फोन करून प्रोडक्ट दिल्यानंतर आपला त्यांचा संबंध संपत नाही. प्रोडक्ट दिल्यानंतर खरा संबंध सुरू होतो. आपण एखाद्याला एखादं प्रोडक्ट शेअर केल्यानंतर आपला संबंध संपत नाही, तर आपला संबंध सुरू होतो. तिथून पुढे आपण दर 8 दिवसाला त्यांना फोन करून विचारपूस केली पाहिजे. जगन्नाथजी तुमच्याकडे येतोय. अशोक सर झाले की जगन्नाथजीकडे येतो. जगन्नाथजी तुम्ही फक्त थोडा गोंधळातून बाहेर व्हा. तुमच्या पाठीमागे लय गोतोळा दिसायला मला. अशोकजी झाले की जगन्नाथ. येस सर, माझं म्हणणं असं आहे की गॅमा ओरिजिनल आम्ही सध्या घेत आहे. बरं, याच्या बरोबर बायोगॅस घेऊ शकतो का? 100%. बिलकुल 100% घेऊ शकतात. अच्छा, तो बायोगॅस हा एकच वेळेस घ्यावा लागते ना, सायंकाळच्या वेळेस? सायंकाळच्या वेळेस येतं घ्यायचं, रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासात. येस, ओके, थँक्यू. जगन्नाथजी आपले रेग्युलर मेंबर जगन्नाथजी. अनम्यूट व्हा जगन्नाथजी. लग्नात येत वाटत तुम्ही गोतावळ्यात. हो सर इथं माझ्यासोबत पेशंट आहेत सर. यांना मुळव्याध झालेला आहे सर. यांना मुळव्याध झालेला आहे. 2 फोम आहेत सर एवढे मोठे. तर आपण त्यांना बायोस देऊ शकतो सर? बायोएज द्या आणि नंतर त्यांना आपलं जे अमृत आहे काय की नाही, म्हणजे हेल्थ गार्ड ऑइलचा त्यांना घ्यायला सगळ्या गरम पाण्यामध्ये. तर त्यांना ते ट्रीटमेंट करून काढावं लागतील, परंतु त्यांना जे त्रास होतो तो त्रास सध्या कमी होऊन जाईल, कारण की सहज होऊन त्याचे जे आहे ते त्यांचं आउटलेट आहे ते सोपं होऊन जाईल. आणि जगन्नाथजी त्यांना त्याच्यासाठीची विशेष काय काळजी घ्यायची, त्यासाठी सुरेश दहातोंडे सर जे आहेत स्टारपर यांच्याशी त्यांचं बोलणं करून द्या. तुम्हाला 100% खात्रीशीर माहिती मिळून जाईल. जगन्नाथजी त्यांचं लगेच तुम्ही 5 मिनिटानंतर मीटिंग संपल्यानंतर सुरेशजीशी बोलणं करून द्या. त्यांचं सुरेश दहातोंडे सर जे आपले मित्र आहेत टेक्निकल वर, त्यांच्याशी बोलणं करून द्या. त्यांचा प्रॉब्लेम 100% त्यावरती त्यांना सांगतील. मी
माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा इथं दिला आहे. मागच्या एका मीटिंग मध्ये रत्नेश जैन सर यांची एक टीम सोबत मी मीटिंग केली होती. त्यामध्ये खूप सारे लोक होते. त्यांना मराठीची मी लिंक दिली होती, सांगितली होती. तर मित्रांनो, आणखीन कुणाच्या प्रवास आपण बोलूया. कारण की छोटी मीटिंग असते आपली. छोटी मीटिंग म्हणजे 50-60 लोक जर असतो तर आपल्या प्रत्येकाशी वैयक्तिक बोलता येतं. वैयक्तिक प्रॉब्लेम आपल्याला शेअर करता येतात. राखीजी म्हणतात ते 4 महिन्याचे. आणि ज्यांना ज्यांना तुमच्या परिचयामध्ये अवेळ झाला असेल त्यांना तात्काळ भेट घ्या. त्यांची आजच्या आज भेट घ्या. ज्यांना कावीळ झाला असेल अशा सगळ्या लोकांची आजच्या आज भेट घ्या आणि त्यांना न्यूट्रिचार्ज बायोएज आजच्या आज सुरू करा. मित्रांनो, त्यांना जे फॅटी लिव्हर होणार आहे, जे प्रॉब्लेम येणार आहेत ना, त्यातून ते एकदम बाहेर निघायला मदत होईल. कावीळ जॉन्डिस झालेल्या व्यक्तीची आजच भेट घ्या. कारण आपण त्यांची फार मोठी मदत करतोय. त्यांना काय समजतील ते मला माहित नाही, परंतु डेफिनेटली आपण त्यांची फार चांगली मदत करतोय. मोहनजी. सर नमस्कार. पहिली गोष्ट तर सर भाषेचा जो इश्यू होता तो तुमच्यामुळे, तुमच्या एंट्रीमुळे संपूनच गेला. बऱ्याचशा माणसांना लँग्वेजच कळत नसायची. जसं मी ज्यावेळेस न्यूट्रीचार्ज मध्ये एंट्री केली तर तुमच्यामुळे एवढं सोपं होऊन गेलं. सोपं होऊन गेलं तर काही काही माणसं थोडेसे बोलायला लाजतात, सांगत नाहीत. एक रेफरन्स आपल्याकडे असा आला होता, एक भगत सर म्हणून आहे, मला वाटतं ते डायरेक्ट तुमच्याशी पण बोलले होते. ते त्यावेळेस आपल्याकडे काही जॉईन पण नव्हते, पण आपण त्यांना काय केलं, एक गामा ओरिजिनल 2 वेळा डोस दिला, 2-2 करून, आणि प्लस बायोएज दिलं. तर पूर्णपणे फॅटी लिव्हरचा जो प्रॉब्लेम होता तो पूर्ण सॉल्व्ह झालाय सर त्यांचा. आणि ते आता कंटिन्यू ऍक्टिव्हली काम करायला लागलेत आपल्या टीम मध्ये. आपण त्यांना कुरिअर केलं होतं इथून पुण्यामध्ये, कारण त्या भागात लवकर मिळत नव्हतं बायोएज. बायोएजचा बरेच वेळा शॉर्टेज राहतो, मिळत नाही. दिल्यानंतर सर ते फुल्ली ऍक्टिव्ह मध्ये कामाला आले. आणि मी तर म्हणतो केवळ हे श्रेय तुम्हाला याच्यामुळे जातं की त्या व्यक्तीच्या मनात भीती होती की कसं विचारू डॉक्टरांना, कसं सांगू मित्रांना. कारण हा रेफरन्स मला दुसरीकडून आला होता आणि मी विचारलं होतं अगोदर, सर काही तुम्ही ड्रिंक वगैरे करताय का? त्यांनी सांगितलं नाही. पण ते मला नंतर असं कळालं कधी कधी, जसं तुम्ही सांगितलं ऍक्टिव्ह ते त्यामध्ये होते थोडे, पण रन झाले सर त्या. थँक्यू सर. जमीर पठाण सर होते, तर त्यांनी गामा ओरिजिनल घेतलं, न्यूट्रिशन बायोएज घेतलं, त्यांना पूर्णपणे रिझल्ट आला आहे. म्हणजे जे कळमचे साहेब होते ना, आपल्याशी बोलले होते आता, तर म्हणजे न्यूट्रिचार्ज बायोएज न लिव्हर साठी 100% हा. बोला ताई. ताई बोलताय. अनम्यूट केलं ताई, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. सर जय आरसीएम. जय आरसीएम, बोला. सर मुझे क्लॉट बॉर्डर आहे माझ्या पोटामध्ये. तर आता 1.5 वर्ष जवळजवळ झालं. तर मला डॉक्टरांनी म्हटलं ऑपरेशन वगैरे, पण मी ऑपरेशन केलं नाही. 2 दिवस तिथे ऍडमिट राहून सगळं चेकिंग केलं. 16 असं काहीतरी माझ्या पोटामध्ये क्लॉट ब्लॉडर होतं. तर मी मेडिसिन आता काही घेत नाहीये सर. त्यांनी 8 दिवसाचं मला दिलेलं होतं. आणि आता मी फक्त बायोएज घेते आपलं याच्यातलं. आणि S5 घेते, वेज ओमेगा घेते, व्ह्यू घेते. डोळ्याला थोडं पाणी वगैरे येत आहे तर व्ह्यू पण घेते आहे. बायोएज कंटिन्यू घेत आहे सर. आता वर्ष झालं बायोएज माझं कंटिन्यू आहे. तर आणि आता खाणं पिणं सगळं जाऊन राहिलं पोटामध्ये. आधी कसं जात नव्हतं. मला क्लॉट ब्लॉडर झालं तेव्हा वॉमिटिंग व्हायची, लॅट्रिन सारखी कंटिन्यू, पातळ वगैरे खूप अगदी चालू शकत नव्हती. वेट 9 kg वेट कमी होऊन गेलं. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स झाले. आणि त्यानंतर मी हे माझं कंटिन्यू चालू ठेवलं. माझे नातेवाईक मला खूप रागवले की ऑपरेशन का नाही करत, ही पागल आहे, हिला मरायचं आहे. पण मी म्हटलं माझ्या आरसीएम जर माझं चांगलं होत असेल बिना ऑपरेशननी, तर मी आता हे घेते आहे, पाहूया काय होते. तर मला खाणं पिणं सगळं चाललं आहे सर पोटामध्ये. पण आता प्रॉब्लेम तसं वाटत नाही, पण थोडंसं विकनेस सारखं येतं. आता भीती एकच वाटते की एका बहिणीला कॅन्सर झाला, ती गेली वर. दुसऱ्या बहिणीला पण कॅन्सर झालेला आहे, पोटात एक गोळा होता त्यामुळे. तर ती आहे अजून जीवित आहे. तिला गामा ओरिजिनल, हा सर मी गामा ओरिजिनल पण घेते. माझ्या जवळच आहे अगदी, गामा ओरिजिनल पण माझं चालूच आहे. म्हणजे जवळजवळ 2.5-3 वर्ष झाले कंटिन्यू माझं गामा ओरिजिनल चालू आहे. विसरली होती सांगायचं तुम्हाला. तर अशा प्रकारचं माझं सगळं चालू आहे. पण आता तब्येत ठीक आहे, काम वगैरे, परंतु मला असं जास्ती झोपावं असं वाटतं, आराम करावं वाटतं. कामं खूप पडलेली असते पण इच्छा होत नाही. आता जबरदस्तीने आपण करतो.
पण इच्छा होत नाही. आणि बाहेर घेतलं की पोट वगैरे व्यवस्थित राहते. त्याच्यामुळे मी ती बंद करत तर नाहीच. बाहेर तुमचं वय काय एकदा तुमचं वय सांगा सगळ्यांना. माझं वय सर आता 68 आहे. पहा, म्हणजे रेणूजीचा जो प्रश्न होता मागाशी की बाबा की माझं म्हणजे त्या व्यक्तीला द्यायचं, त्यांना लॅट्रिन पुन्हा पुन्हा लागते, खाल्ल्यानंतर हे होतंय. तर 68 वय आहे त्यांचं आणि खूप साऱ्या प्रॉब्लेम मध्ये जाऊन त्यांनी फक्त न्यूट्रिशन व्यवस्थित घेऊन 68व्या वर्षी सुद्धा त्या चालतायत, फिरतायत, बोलतायत आणि इतके प्रॉब्लेम असताना आणि सर्वात मधून त्यांनी सर्जरी थांबवली स्वतःची. कारण की एकदा सर्जरी झाली असती त्यातून नंतर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात असं वाटून त्यांनी ते थांबवलंय. आणि RCM वर विश्वास ठेवून त्यांना जितकं विटनेस, कारण पाठीवर त्यांनी खूप मिटिंग झोपून अटेंड केल्या त्या. मी पाहिलंय की त्या पडलेल्या राहायच्या. बऱ्याचशा मिटिंग ज्या आहेत त्यांनी झोपून अटेंड केल्या. मी सुद्धा ते मिटिंग म्हणजे ज्यावेळेस घ्यायचो त्या झोपलेल्या दिसायच्या. झोपून त्यांनी मिटिंग अटेंड केल्या होत्या खूप साऱ्या. मी पाहिलं त्यांना तर मला वाटायचं काय कमाल. आणि पण त्यांनी रेग्युलर विश्वास ठेवला आणि आज त्याच्या मतात मी उठून फिरू शकते. आणि खूप सारे त्यांचे जेनेटिकली प्रॉब्लेम त्यांनी जे सांगितले की मोठ्या 2 बहिणीला झाल्यानंतर तर त्यांना जे होते प्रॉब्लेम, जेनेटिकली प्रॉब्लेम, कारण की मोठ्या 2 बहिणीला सेम प्रॉब्लेम त्यांना जे झाले आहेत तर त्या प्रॉब्लेम मधून सुद्धा त्या बाहेर निघत आहेत. आणि विश्वास ठेवा, प्रार्थना करा, प्राणायाम करा, डेफिनेटली तुम्हाला प्राणशक्ती जी आहे प्राणायामाने प्राणशक्ती वाढते. ते प्राणशक्ती वाढल. आणि उन्हाळा दिवस आहे तर थोडा थकवा सगळ्याला थोडा जास्त येतोय त्या दिवसामध्ये. डेफिनेटली प्रत्येकाला उन्हाळ्या दिवसामध्ये थोडा जास्त थकवा येतोय. सर एकदा अजून MR करून बघावं लागेल पोटात काय पोझिशन आहे. कारण भीती वाटते की आता कॅन्सर जेव्हा माझ्या दोन्ही बहिणींना झाला आणि मी 3रा नंबर, आता मलाही तर होऊ शकेल, माझ्या पण पोटामध्ये असं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे थोडस मनाला हे वाटतं. भीती वाटणं साहजिक आहे. बिलकुल भीती वाटणं साहजिक आहे. पण आपण परमेश्वरावर विश्वास ठेवू आणि प्राणायाम करून आपण सगळ्याचं भलंच करत आहोत. आहे की नाही. आपण कधी कुणाचंही करत नाही. तर प्राणायाम करा आणि मनशांती ठेवा. मनशांती ठेवा, पॉझिटिव्ह विचारामध्ये राहा. आपल्याला काही होणार नाही आणि आपण रेग्युलर हे काम करत राहू. पहा म्हणजे इतक्या 68 वया म्हणजे त्याने 66व्या वर्षावर सुरू केलं असं 68 वर्ष आहेत तरी त्यांना हे रिझल्ट ही जी आहे ना मित्रांनो, ही कमाई आहे. RCM मधून न्यूट्रिचार्ज मधून कमाई काय तर हे ही कमाई आहे की आपण खरोखरच सगळ्याची स्वास्थ्य रक्षा करू शकतो. ही कमाई आहे. ऑपरेशन करावं लागेल सर? नाही, ऑपरेशन करण्यासाठी 2-3 सल्ले घ्या. एका डॉक्टर जर म्हणलं की ऑपरेशन करायचं तर सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या, नंतरच ऑपरेशनचा मार्ग निवडा. सगळ्यात शेवटचा मार्ग असतो ऑपरेशनचा. कारण की हा मोबाईल आहे 5-10 हजाराचा, हा उघडल्यानंतर सुद्धा पहिल्यासारखा फिट होत नाही. कारण मानवानंच फिट केलाय अगोदर, तो पुन्हा तसा फिट होत नाही. हे तर परमेश्वरानं बनवलेला देह आहे. हा पुन्हा तसा फिट होणार नाही. जसा वरून फिटिंग आली का तशी फिटिंग पुन्हा होत नाही. त्या मोबाईलची होत नाही तर आपली काय फिटिंग होणार आहे तशी. तर त्यामुळं ऑपरेशन कुठलंही असो, छोटं असेल मोठं असेल, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन. कारण एकदा रिपोर्ट काढल्यानंतर कन्सल्टिंग फी 200 रुपये आपल्याला पुन्हा लागते नवीन डॉक्टरकडे जायला. पुन्हा फीस लागत नाही जास्त. तर ओपिनियन घ्या, जास्त डॉक्टरचं ओपिनियन घ्या आणि त्यावरून ठरवा. काही गडबड करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं बरं का. माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती जास्त आहे, परंतु हे माझं जे मी मागच्या 10 वर्षामध्ये जे फिरलोय, ज्या लोकांशी बोललोय त्यावरून मला हे लक्षात आलंय की सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन ऑपरेशनच्या अगोदर घेतलाच गेला पाहिजे. बिलकुल घेतला गेला पाहिजे. फिटिंग उघडायची नाही. आपल्या शरीराची फिटिंग उघडायची, लोक गडबड करायची नाही, फिटिंग उघडायची. तर एकदा फिटिंग उघडली तर ती पुन्हा पहिल्यासारखी फिटिंग होणार नाही, होणारच नाही. कारण ते देव नाहीत ना, ते माणसाचे. डॉक्टर जरी किती चांगलं तंत्र असेल तर ते माणसाचे. तर आपण आणखी नाही कुणाला काही शंका असल्यास माझा मी व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. म्हणजे मीटिंग संपली म्हणजे आपला संबंध संपला अजिबात नाही. तुम्हाला खूप शंका असतील, खूप प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, बोलू शकता. वेट लॉस करायचं आहे त्यांना गामा बायो एज द्यायचं, परंतु तनपुरे ताई त्यांना बॉडी स्कॅन करा, डाएट प्लॅन द्या, एक्सरसाइज सांगा, SRF द्या. तनपुरे ताई कुठून आहेत तुम्ही? तनपुरे आमच्याकडे खूप सारे आहेत. सुरेशजी बोलतील
आणि मीटिंगचा एंड करतील. मोर टू सुरेश सर. संजय, आता तुम्ही जे सांगितलं की फिटिंग खोलायची नाही, तर थोडासा मला तुमचा राग पण आला, कारण तुम्ही लवकर भेटले नाही मला. RCM च्या आधी माझी फिटिंग 3 वेळा खोललेली आहे. माईक थोडं जवळ घ्या सर. मला तुमचा राग पण येत आहे म्हणलं, तुम्ही लवकर भेटले नाही. RCM च्या आधी माझी 3 वेळा फिटिंग खोललेली आहे, 3 ऑपरेशन झालेले आहे. आणि माझी एक अशी मानसिकता झाली होती सर, काही बी प्रॉब्लेम व्हावा पण ऑपरेशन होणारा व्हावा, असं मला वाटायचं. म्हणजे कापून मोकळं झालं, त्याच्यातून निघालं की चांगलं झालं, असं मला वाटायचं. पण आता त्याच्यानंतर माझं एकही ऑपरेशन झालं नाही. मी सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा पेशंट आहे. मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, पण आता टोटल आपल्या न्यूट्रिशनच्या बळावर मी दररोज 100 ते 150 किलोमीटर फिरतो. त्याच्यामुळे तुमचे पण धन्यवाद, RCM चे पण धन्यवाद, आणि आज सगळ्यांनी मीटिंग अटेंड केली त्या सगळ्यांचे पण धन्यवाद. आणि आमच्या जे ताई होत्या, जे बायोवेज घेत आहेत, त्यांना मी मागे पण बोलणार होतो की त्यांनी कामाचा डोस किती घेतात ते महत्वाचं आहे. तर ताईला अनम्यूट करा सर. सर गामा ओरिजिनल 2 कॅप्सूल घेते आहे. आज 3 वर्ष झाले कंटिन्यू आहे. बढिया बढिया बढिया. हा. आणि ह्या बॉटल एवढ्या जमा झाल्या माझ्याकडे. सांगितलं तुम्ही मागे सांगितलं. हा. आणि सर मी गाडी चालवते, कार चालवते, छोटी गाडी चालवते, RCM चं सामान सेलिंग करते 68व्या वर्षामध्ये. आणि मी हे सगळं करते. आता 69 पण चालू झालं जानेवारी पासून. म्हणजे तुम्ही RCM चं सामान सेल करत नाही, तुम्ही लोकांना जीवन देत आहे, आणि याचे आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. तुमची तब्येत एकदम ठणठणीत होणार आहे. मी तुमचा भाऊ आहे, आपले मोहन ढवळे सर पण तुमचे भाऊ आहेत, आणि इथं आले ते सगळे तुमचे भाऊ बहीण आहेत. सगळे मिळून आपण प्रयत्न करू, आणि आम्हाला तुम्हाला ठणठणीत बरं करून दाखवायचं आहे. देव पण आपल्या सोबत आहे. देव सोबत आहे म्हणून आपल्याला हे प्रोडक्ट मिळाले. मी पण बरोबर आहे सर तुमच्या. आणि ज्योती ताईला काही बोलायचं वाटतं. ओके ओके, थँक्यू. संतोषजीला आणि ज्योती ताईला काय बोलायचंय? हा सर, त्या मनीषा तनपुरे जे आहेत त्या नेवाशाच्या आहे माझ्या टीम मध्ये. त्यांना आपण स्लिमन फेट दिलं, पण ते पाहुण्यांनी काही घेतलं नाही, 1-2 दिवसच घेतलं. मग ते म्हणे लक्झरी गार्डनलाच एअर बॅग असतात. मग आता याच्या पुढे काय बोलावं? तर त्यांना तुम्ही नका बोलू, त्यांना याला काय करा, ज्यावेळेस आपलं न्यूट्रिचार्ज SNF चं ट्रेनिंग वगैरे असेल ना, त्यावेळेस त्यांना बसवा त्यांना. चालेल चालेल सर. ज्योती ताई. सर जय RCM सर. माझं एक क्वेश्चन होतं सर. मी रोज तर गामा ओरिजिनल घेते सर, आणि मी माझं काम कसं आहे, कपडे शिवण्याचं आहे. तर माझं ना थोडंसं पोट आहे सर, तर त्याच्यामुळे कसं होतं, जास्त काम करायची इच्छा होत नाही. तर काय घ्यायला पाहिजे सर? काय तुमचं पोट दिसतोय म्हणजे असं नाही का सर, पोटाचा घेरा. हा. तर बरं, एक तर तुमचं अभिनंदन की तुम्ही लोकांना सुंदर बनवायचं काम करतात. असं म्हणतात, 1 नूर आदमी 10 नूर कपडा, है की नाही? 1 नूर आदमी 10 नूर कपडा, म्हणजे माणसाचा नूर 1 असला तर कपड्याचा नूर 10 असतो. आणि पोटाचा घेर जर वाढला असेल तर तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर एक डाएट 1,500 कॅलरीज मध्ये डाएट घ्या, सोबत एक्सरसाइज करा, आणि न्यूट्रिचार्ज SNF घ्या. एक्सरसाइज करतो सर रोज, योगा नाही का TC सरांचा सकाळी. आणि न्यूट्रिचार्ज SNF घ्या ताई. SNF. कुठून आहात तुम्ही? कुठल्या जिल्ह्यात? औरंगाबाद. काय म्हणल्या? औरंगाबाद. बरं, संभाजीनगर म्हणून आहात. बरं. तर तुम्ही न्यूट्रिचार्ज SNF घ्या, आणि ते न्यूट्रिचार्ज SNF रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी घ्यायचे. आणि माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुमचे ऑफलाईन कडून तुमचा बॉडी स्कॅन करा, मला टाका, मी तुम्हाला बाकी सांगतो. ओके सर. व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकलाय, आहे सर माझ्याकडे. ओके ठीक आहे. आणि सर एक क्वेश्चन होता. बरं. एक कस्टमर होते सर, त्यांचं कोलेस्ट्रॉल नाही का वाढलेलं आहे सर, तर त्यांना काय सजेस्ट केलं पाहिजे? त्यांना न्यूट्रिचार्ज, व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल तुम्ही द्या, त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी होईल 100%. व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल. ओके सर, ठीक आहे. तर आपण सायंकाळच्या 7च्या मीटिंगला जर तुम्हाला आणखी जर असतील रात्री बसणारे, तर त्यांना रात्री इकडे बसवा, आहे की नाही? काही बसणारे असतात ना रात्री बसणारे, तर ते त्यांना रात्री
रात्रीचा एक दिवस इकडे बसवा, तर मग त्याच्या तिकडे बसणं कमी होऊन जाईल. तर सायंकाळी Recording stopped. रात्रीच्या 7च्या मीटिंगला आपण भेटूया. तोपर्यंत थांबून आपण सगळेजण आलात, आपण माहिती दिली, काही लोकांना यातून फायदा होईल, लोकांना चांगलं जीवन देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. तोपर्यंत थांबतो. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.